Welcome to Computer Tech. So we are today discussing a PowerPoint. So let's open the PowerPoint. This is a search button. Click and type PowerPoint and press enter or double click. आता आपलं PowerPoint ओपन झालेला आहे. आपल्याला ब्लँक प्रेझेंटेशन ओपन करायचं आहे. सो इन दिस सेशन वी आर डिस्कसिंग आपण काही इथे टॅब्स आहे, रिबन्स आहे दिलेले. आपण एक बेसिक काय असतं PowerPoint. सो आपण बेसिक PowerPoint का यूज करतो टू मेक प्रेझेंटेशन्स. आपल्याला ऑफिसमध्ये, कॉलेजेसमध्ये आपल्याला प्रेझेंटेशन्स द्यावे लागतात काही गोष्टींसाठी फॉर मेनी टॉपिक्स अँड प्रोजेक्ट्स. आता आपण काय करणार आहे, हे इन्सर्ट आहे, हे होम आहे, ज्यामध्ये आपण नवीन स्लाइड इन्सर्ट करू शकतो, काहीतरी पेस्ट करू शकतो, राईट, फोटोज अँड ऑल शेप करू शकतो. नंतर इन्सर्ट आपण पिक्चर टेबल, इथे टेबल आपण इन्सर्ट करू शकतो, पिक्चर इन्सर्ट करू शकतो, स्क्रीनशॉट, शेप, आयकॉन, 3D मॉडेल्स, टेक्स्ट बॉक्स आपण टाकू शकतो, हेडर फुटर लावू शकतो. देन आपण याच्यामध्ये ड्रॉ सुद्धा करू शकतो ऍज आपण वर्ल्ड मध्ये आपण बघितलं. देन इथे डिझाईन्स आहे, प्रेझेंटेशन स्लाइडच्या वेगवेगळ्या. बघा आता मी एक सिलेक्ट केली तर इथे वेगवेगळ्या डिझाईन सिलेक्ट होत आहेत. इथे आपण वेगवेगळ्या डिझाईन सिलेक्ट करू शकतो आपल्या प्रेझेंटेशन साठी. नंतर इथून आपण होम टॅब मधून किंवा इन्सर्ट मधून, होम टॅब मधून आपल्याला न्यू स्लाइड दिसते. आपण एक नवीन स्लाइड, तर इथे बघा आपल्याला टायटल स्लाइड, टायटल कंटेंट, सेक्शन हेडर. जसं आपल्याला फोटोज व्हिडिओज जर टाकायचे असेल दोन्ही बाजूला तर आपण टू कंटेंट्स म्हणून टाकू शकतो. जर टू कंटेंट्स म्हणून ऍड केलं तर आपल्याला इथे बघा, इथे आपल्याला ग्राफिक्स दिसत आहे, फोटोज दिसत आहे, व्हिडिओज आपण इन्सर्ट करू शकतो, टेबल आणि चार्ट वगैरे आपण इन्सर्ट करू शकतो. त्याचे इथे ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. आपण नवीन स्लाइड अजून वन साइड करू शकतो. आपण इथे टायटल देऊन थोडंसं टेक्स्ट लिहून नंतर इथे एखादा इन्सर्ट करू शकतो पिक्चर. देन ट्रान्झिशन्स आहे, इथे ट्रान्झिशन एक ऑप्शन आहे. जर आता मी ही स्लाइड जर सिलेक्ट केली, आपल्याला ट्रान्झिशन लावायचं या स्लाइड साठी, देन ही स्लाइड आहे, नंतर आपण फेडेड लावू शकतो, मग ती फेडेड ऍज फेडेड. सेकंड बघा इथे ट्रान्झिशन अप्लाय झालेलं आहे, त्यामुळे इथे एक स्टार आलं ट्रान्झिशनचं. देन आपण सेकंड स्लाइडला आपण काय स्वाईप लावू शकतो. नंतर आपण थर्ड पिक्चरला आपण कट करू शकतो. आता आपल्याला काय करायचं आहे, तर मी समजा इथे लिहिलं प्रोजेक्ट आणि मी एंटर, ओके, हे मी सेव्ह केला. आता मी काय करते, ही 3 स्लाइड्स मी जे काही रफ केलंय, ब्लँक स्लाइड्स आपण क्रिएट केलाय, आपण हे ट्रान्झिशन्स लावल्यानंतर आपण हे रन कसं करणार. इथे आपल्याला वरती रन बटन दिसतंय, आपण F5 सिम्पली दाबू शकतो. रन बटन दाबल्यानंतर बघा आपली पहिली स्लाइड ओपन झाली. सिम्पली एकदा टॅप करायचं, बघा आपली सेकंड स्लाइड इथं ओपन झाली. सिम्पली थर्ड टॅपली फोटोवाली एक ओपन झाली. देन क्लिक ऑन ESC बटन ऑन युअर PC आणि आपण परत बॅक आलेलो आहोत. परत आपण अॅनिमेशन्स लावू शकतो, स्लाइड शोज लावू शकतो, रेकॉर्ड करू शकतो, बिगनिंग, करंट स्लाइड. इथे रेकॉर्ड साठी वेगळं ऑप्शन दिलेलं आहे अजून. Thank you for this session. See you on the next session of PowerPoint.